जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा YouTube चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तुम्हाला टायटल थंबनेल वगैरे बघितल्यानंतर समजलंच असेल, तुम्ही खूप हुशार आहात तसा। तर मित्रांनो बघा, चॅनलचं नाव जे आहे आपल्या ते योग्य प्रकारे सिलेक्ट करायला बऱ्याच लोकांना जमत नाही आणि त्यामुळे बरेच यूट्यूबर फेल होतात। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मित्रांनो बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही आपण YouTube चॅनलचं नाव कशा प्रकारे दिलं पाहिजे आणि त्यांना काय वाटतं की चॅनलचं नाव जर मी मोठं एकदम ठेवलं तर माझा चॅनल फास्ट ग्रो होईल। पण मित्रांनो अजिबात नाही, चॅनलचं नाव एकदम सिंपल छोटं ठेवलं पाहिजे आणि कसं ठेवलं पाहिजे त्याच्या आधी चॅनलचं नाव ठेवण्याआधी आपल्याला काय काय गोष्टी चेक करायला पाहिजेत हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती यूट्यूब रिलेटेड सगळ्या गोष्टी मराठीमधून शिकवत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बऱ्याच लोकांना काय वाटतं की चॅनलचं नाव म्हणजे काय आहे, आपला कंटेंट महत्त्वाचा आहे, चॅनलच्या नावात काय घेणं देणं आहे। बरेच लोक तुम्हाला म्हणजे मी पण बऱ्याच वेळेला सांगितलं असेल की नाव काहीही ठेवा, पण ठेवलेल्या नावाला ब्रँड बनवलं पाहिजे तुम्ही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही कुठलाही चॅनलचं नाव ठेवा, चॅनलचं नाव काही असो, पण त्या ठेवलेल्या चॅनलच्या नावाला तुम्ही ब्रँड बनवा। अगदी खरं आहे, पण चॅनलचं नाव पण तितकं चांगलं ठेवणं गरजेचं आहे। नाहीतर उगाच असं ठेवलं, आता हा यूट्यूब रिलेटेड मी चॅनल बनवलेला आहे, ठीक आहे, यावरती जर मी असं चॅनल टाकलं असलं तर म्हणजे चॅनलचं नाव टाकलं असतं तर यूट्यूब टिप्स मराठी शुभम पाटील असे बरेच लोक आहेत, चॅनलचं नाव टाकतात आणि त्याच्या पुढे टाकतात स्वतःचं नाव यूट्यूब टिप्स बाय शुभम पाटील असं। म्हणजे आता मी यावरती काय केलं, एसपी टेक मराठी। आता टेक का टाकलं तर टेक्नॉलॉजी रिलेटेड मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो अधूनमधून, किंवा यूट्यूब हे पण एक टेक्नॉलॉजी रिलेटेडच झालं आणि मराठी म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये आहे म्हणून। आणि एसपी का टाकलं तर शुभम पाटीलचं शॉर्ट फॉर्म टाकलं। हेच जर मी असं टाकलं असतं तर शुभम पाटील टेक मराठी, एवढं मोठं कॉम्बिनेशन नाव कुणी यूट्यूबवरती सर्च करत नाही मित्रांनो। हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही चॅनलचं नाव जे आहे जितकं छोटं ठेवाल, एकदम छोटं जितकं ठेवाल तितकं तुमच्या चॅनलचं नाव नेहमी ब्रँड बनत असतं। जसं की मला नेहमी वाटत असतं की हा एसपी टेक मराठी चॅनल थोडंसं नाव मोठं वाटते, माझा एसपी क्रिएशन चॅनल कसं आहे एकदम छोटंसं नाव एसपी आणि क्रिएशन। क्रिएशन म्हणजे क्रिएटिव्हिटी, आपल्याला लगेच समजते की आपलं जो चॅनल आहे तो क्रिएटिव्हिटी रिलेटेड आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे चॅनलचं नाव तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे। मित्रांनो बघा, चॅनलचं नाव म्हणजे काय तर आपल्या चॅनलचा एक म्हणजे ब्रँड व्हॅल्यूच आहे। आपण कुठलाही बिझनेस टाकला तर बिझनेसला नाव देतो, आपण दुकान वगैरे असेल दुकानाचं नाव देतो, तर तसंच आपल्या चॅनलचं पण छोटंसं एकदम नाव द्यायला पाहिजे आपण। आता ते नाव कसं कॉम्बिनेशन, जसं मी तुम्हाला नावाचं सांगितलं तसं सुरुवातीचं जर तुमचं शुभम पाटील असेल एसपी करा, छोटंसं ठेवा, त्यानंतर यूट्यूब टिप्स असेल तर एसपी यूट्यूब टिप्स असं टाकलं असतं तरी चाललं असतं, किंवा एसपी यूट्यूबर असं टाकलं असतं तरी चाललं असतं, एसपी मराठी यूट्यूबर असं, म्हणजे एकदम युनिक आणि प्रोफेशनल वाटलं पाहिजे, ठीक आहे। मी आता या चॅनलचं नाव टेक मराठी फक्त ठेवणार होतो, पण टेक मराठी आपल्या नंदूदादाचा चॅनल होता ऑलरेडी, सो त्यामुळे मी एसपी टेक मराठी असं ठेवलं नाव, ओके। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चॅनलचं नाव जे आहे ते टाकलं पाहिजे। आता मी बोलता बोलता जे बोललो ते तुम्हाला सांगतो, मी काय केलं, आधी टेक मराठी टाकायचं होतं पण नंदूदादाचं चॅनल होतं। आता नंदूदादाच्या चॅनलचे थोडेसे त्यावेळी 15-20 हजारपर्यंत सबस्क्रायबर होते, ठीक आहे। आणि आता जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर मी जर त्याच नावाने चॅनल काढला असतं तर लोक कन्फ्यूज झाले असते की नेमकं आपल्याला चॅनल कुठल्या। बरेचसे लोक काय करतात, एखाद्या फेमस यूट्यूबरचं नाव चॅनलचं आहे तेच आपल्या चॅनलचं नाव टाकतात, म्हणजे त्यांना काय वाटतं त्या यूट्यूबरचा जर व्हिडिओ कोणी सर्च केला तर माझा व्हिडिओ सर्चला यावा। असं अजिबात नाही होत मित्रांनो, यूट्यूब अल्गोरिदमला कन्फ्यूज करणं इतकंही सोपं नाही आहे। सो मित्रांनो, चॅनल बनवण्याआधी तुम्ही पहिली गोष्ट जर काय चेक करायची असेल तर तुम्ही जे नाव तुम्ही ठेवणार आहात चॅनलला ते नाव यूट्यूबवरती सर्च करून बघायचं, 3-4 वेळा सर्च करून बघा त्या नावाने ऑलरेडी तर कुठले यूट्यूब चॅनल आहे का नाही। जर असेल तरी चालेल, पण काय त्या चॅनलचे सबस्क्रायबर थोडेसे 500-200 असे असायला पाहिजेत। जर तो चॅनल ऑलरेडी फेमस असेल तर त्या नावाने चॅनल काढायची चूक अजिबात करायची नाही आपल्याला, कारण आपला चॅनल जो आहे तो ब्रँड बनण्यासाठी आपल्याला युनिक नाव ठेवणं गरजेचं आहे। कारण लोक काय करतात, छोटं नाव जितकं असेल तितकं सर्च करतात, मोठं असेल तर लोक जास्त सर्च करायच्या भानगडीत पडत नाहीत, ओके। छोटं नाव असेल तर चॅनल छोटा नाव असेल तर लगेच सर्च करतात लोक, आता एसपी क्रिएशन सिंपली टाकतात। बाकी जर नाव माझं एकदम मोठं असतं तर डायरेक्ट लोकांनी सर्च केलं असतं आलाटे मोशन व्हिडिओ एडिटिंग, मग माझा व्हिडिओ आला तर आला, बघितला तर बघितला, असं झालं असतं। पण लोक काय करतात, सर्च करून बघतात चॅनल, तर ही गोष्ट गरजेची आहे। लोकांच्या डोक्यात तुमच्या चॅनलचं नाव बसलं पाहिजे। जास्त कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देतो मी, तुम्ही आता डोक्यात विचार करा एखाद्या यूट्यूबर बद्दल,
त्याच्या यूट्यूबरच्या चॅनलचं नाव तुम्हाला पाठ आहे का? एखाद्याचे व्हिडिओ बघत असाल, चॅनलचं नाव पाठ आहे का? पाठ असेल तर नेहमी लक्षात ठेवा तुम्ही त्या चॅनलचं नाव 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त 3 शब्दात असतं चॅनलचं नाव. एकदम मोठं 4-5 जे शब्दात नाव असतं ते तुमच्या लक्षात पण राहत नाही. सो ही गोष्ट महत्त्वाची. चॅनलचं नाव नेहमी छोटं ठेवा. दुसरी गोष्ट, चॅनलचं नाव जे तुम्ही फायनल केलेलं आहे ते चॅनलचं नाव टाकण्याआधी एकदा यूट्यूबवरती जाऊन बघा त्या चॅनलच्या नावाने कुठलं चॅनल आहे का. जर असेल तर चॅनलचं नाव थोडंसं चेंज करा. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, की तुम्ही ज्या नावाने चॅनल यूट्यूबवरती काढणार आहात ते नाव आता तुम्हाला सापडलं की बाबा हां, या चॅनलच्या नावाने जर मी चॅनल काढला तर ते यूट्यूबवरती नाही, पण भविष्यात तुमचं स्वतःची पण ब्रँडिंग होणार असते, ठीक आहे. त्यामुळे तेच हँडल इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा अदर सोशल मीडियावरती आहे का हे देखील तुम्ही बघणं गरजेचं आहे. जर त्या नावाने इंस्टाग्राम, फेसबुक जर नसेल तर एकदम चांगली गोष्ट आहे. तुमचं सगळीकडे ब्रँडिंग जे आहे त्या नावाने होऊ शकतं. ओके, सो त्यासाठी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की तसं तुम्ही करायला पाहिजे. आता माझी एक वेबसाईट आहे spcreationyt.com. मला spcreation.com हे डोमेन पाहिजे होतं, पण ती वेबसाईटवरती ऑलरेडी कोणतरी घेतलेलं वेबसाईटवरती डोमेन. त्यामुळे मी चॅनलचं म्हणजे आपल्या वेबसाईटचं नाव काय टाकलं, spcreationyt.com. तसंच सेम माझं टेलिग्रामवरती पण झालं. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव SP क्रिएशन होतं, पण टेलिग्रामवरती SP क्रिएशन नावाने ऑलरेडी कुणीतरी टेलिग्राम ओपन केला होता. म्हणजे काय झालं तर मला परत SP क्रिएशन YT असं टेलिग्रामला पण टाकावं लागलं. सो ह्या गोष्टी असतात मित्रांनो. तुम्ही तुमचं चॅनलचं नाव जर एकदा फिक्स केलं तर तुम्ही त्या नावाने भलेही भविष्यात इंस्टाग्राम, टेलिग्राम ओपन करणार असाल तर ते चॅनल बनवल्यानंतर तुम्ही लगेच आठवड्याभरात करून टाका, ठीक आहे. किंवा तुम्ही फेमस व्हायच्या आधी ते करून टाका, नाहीतर ऑलरेडी मग लोक बाकीचे तुम्ही एकदा फेमस झाला की तुमच्या नावाने पेज काढून मोकळे होतात, वेबसाईटचं डोमेन वगैरे घेतात. असं होऊ नये यासाठी सगळ्या सोशल मीडियावरती पण सेम नाव जर ठेवलं तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की तुम्ही यूट्यूबवरती चॅनलचं नाव ठेवताना विचार करून ठेवणं किती गरजेचं आहे, छोटं ठेवणं किती गरजेचं आहे, कारण चॅनलचं नाव हे तुमचं एक ब्रँड असतं. आता मित्रांनो तुम्हाला देखील तुमचं यूट्यूब करिअर ब्रँड पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही आपला प्रो यूट्यूबर कोर्स नक्की घ्यायला पाहिजे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सचे आपले लिंक दिलेले आणि व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही एन्क्वायरी करून म्हणजे व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करून कोर्स घेण्यासाठी आम्हाला विचारू शकता. मी स्वतः तुम्हाला कोर्स घेण्यासाठी मदत करेल. कोर्सची फी अगदी कमी आहे. या कोर्समध्ये तुम्हाला चॅनल बनवण्यापासून यूट्यूबवरती पेमेंट येईपर्यंत जेवढ्या यूट्यूबच्या गोष्टी असतात सगळ्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत, मराठीमधून सांगितलेले आहेत. आणि हा संपूर्ण कोर्स तुम्ही मोबाईलवरून चालवू शकता, अशा पद्धतीने बनवलेला आहे. तुमचा यूट्यूब चॅनल मोबाईलवरून चालवू शकता. मोबाईलमध्ये व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचे असतात, व्हिडिओ बनवायचे कसे असतात, अपलोड कसे करायचे असतात, कुठल्या ट्रिक्स लावून तुम्ही 4000 वॉच टाईम 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करू शकता, संपूर्ण काही तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला भेटेल. त्याचबरोबर कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो आपण, तिथे तुम्ही तुमचे प्रश्न देखील आम्हाला विचारू शकता. मित्रांनो हा कोर्स सगळ्यांनी नक्की घ्यायला पाहिजे, कारण या कोर्स घेतल्यानंतर तुमचं चॅनल एकदम दुप्पट तिप्पट स्पीडने चांगल्या पद्धतीने रन होणार आहे, चालणार आहे आणि सगळा रोड मॅप यूट्यूबचं तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकायला भेटेल. बाकी कोर्स घ्यायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरून घेऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.